नाही रे बाबा, नाही रे बाबा, मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालं? तुम्ही काही बातमी कुठली दिसली नाही, कुठली तरी मागची बातमी काढतात, ऐक ना, मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही. मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात, त्यांना मोठा अनुभव आहे. प्रशासन ते चांगल्या पद्धतीने चालवतात. स्वतः एकनाथरावनी पण मुख्यमंत्री पदाची कारकीर्द आपण त्यांची बघितलेली आहे आणि त्यांचाही प्रश्न तरी जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो. आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे. कुठे मी तुम्हाला तुमच्या मताशी मी सहमत आहे. मधी मी काही वरिष्ठांना म्हणजे केंद्र सरकारमधल्या काही मान्यवरांची पण चर्चा केली. आपलं ते 18 आणि 21 हे पुरुष आणि स्त्रीला जे संज्ञांचं वय आहे ते आणि त्याच्या आतमध्ये असेल तर तो गुन्हा होत नाही, अज्ञान धरलं जातं. वास्तविक तो काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता बऱ्याचशा तरुण मुलांना 13, 14, 12 वर्षाच्या असल्यावर त्या असल्या गोष्टी काहीतरी त्यांना माहिती असतं, आपल्याला काही होत नाही आणि ते खुशाल त्यांना काही कोणी वेपन दिलं की त्यांना ह्याच्यात फार आपण काहीतरी नवीन केल्यासारखं वाटतं आणि ते चुकीच्या रस्त्याने जातात. म्हणून त्याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घेऊन ही वय आहे त्याच्यामध्ये असे गंभीर गुन्हे घडले आणि तो 12 वर्षाच्या पर्यंत जरी असला तरी त्याच्यावर काही वेगळा कारवाई केली गेली पाहिजे असं आपल्याला करावं लागणार आहे. आम्ही कॅबिनेटमध्ये चर्चा करतो ना, जसा विषय काढला तसा चर्चा केली. बहुतेकांनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका दाखवली, परंतु आपलं संविधान, आपले कायदे, आपले नियम, आपली घटना त्यालाही कुठेही हेच पोचता कामा नये, कुठेही त्याला त्या फ्रेमला धक्का लागता कामा नये. अशा पद्धतीनं आपण पुढे जातोय. आणि मगाशी तू जे सांगितलं त्यामध्ये आपल्या सीपीनी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी त्याच्यातल्या बऱ्याच जणांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे. त्या सगळ्यांना मकोका लावण्याच्या बद्दलची कारवाई झालेली आहे. त्याबद्दल अशा पुनरावृत्ती होऊ नये म्हणूनची काळजी घ्यायला पाहिजे. त्या पद्धतीनं काळजी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांच्या आमच्या स्तरावरनं पोलीस खात्याला दिल्या गेलेल्या आहेत. आणि शिक्षणाच्या बद्दल जे काही तुम्ही आता सांगितलं, आता इथं सकाळपासून आढावा घेत असताना आपल्या शिक्षणाचा एक दर्जा हे व्यवस्थितपणे वाढवण्याच्या दृष्टिकोनातनं आमच्या कॉर्पोरेशनला पण काय काय केलं पाहिजे. आता काही ठिकाणी सांगितलं की इथं वॉल कंपाऊंडची उंची वाढवा, इथं ह्या सुविधा द्या, अशा बरेच निवेदन आले. तर आयुक्तांनी आणि ऍडिशनल कमिशनरने सांगितलं की हे आपल्याला केलं पाहिजे. त्याच्यात आम्ही आपल्या पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ जो लागतो तो कमी असेल तर तो आम्ही भरून मेरिटचा घेऊन त्याच्यात कुठली वशिलेबाजी आम्ही होऊन देणार नाही. या पद्धतीनं आमचं नियोजन ठरलेलं आहे आणि त्याच्यातून कुठल्याही पद्धतीनं माझ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या आणि माझ्या महानगरपालिकेतल्या नगरपालिकेतल्या शाळेच्या मुलांचं मुलींचं ड्रॉपआउटचं प्रमाण कमी होईल असं होता कामा नये म्हणून आम्ही सगळेजण खबरदारी घेतली.